आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। संघर्ष ते शिखर, ऊसतोड कामगारांचा मुलगा ते राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्कार मानकरी मुख्याध्यापक हैबतराव ठेंगले, कवठेमहांकाळ विशेष प्रतिनिधी। आयुष्याच्या खडतर वाटेवर संकटाचे काळे ढग दाटून आले असताना आणि नशिबाने गरिबीच्या खोल रेषा कोरलेल्या असतानाही केवळ मनगटातील जिद्द आणि घामाच्या धारेवर यशाचे सोन्यासारखे भविष्य कसे लिहिता येते याचे जिवंत आणि चालते बोलते प्रतीक म्हणजे कवठेमहांकाळ तालुक्यातील निमज येथील प्राथमिक शाळेचे लाडके मुख्याध्यापक हैबतराव रंगा ठेंगले सर, ज्यांच्या बालपणीच्या कोवळ्या हातामध्ये पुस्तकांऐवजी ऊसतोडणीचा धारदार कोयता होता। त्याच हातांनी पुढे काळ्या मातीत राबणाऱ्या आणि सर्वसामान्य कुटुंबातील शेकडो विद्यार्थ्यांच्या भविष्याचे सोनेरी शिल्प घडवले। बनपुरीच्या मातीतील साधेपणा, आईवडिलांच्या घामाची आणि कष्टाची मिळालेली मोलाची शिकवण आणि शिक्षणावरील अढळ श्रद्धा यांच्या बळावर त्यांनी खडतर संघर्षातून आपला शैक्षणिक प्रवास सुरू केला आणि तो मुख्याध्यापक पदाच्या उच्च शिखरापर्यंत पोहोचवला। त्यांच्या याच अतुलनीय शैक्षणिक, सामाजिक आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्याचा गौरव म्हणून मॅक्स इंडिया न्यूजच्या वतीने त्यांना प्रतिष्ठित राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला आहे। निमज येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात अतिशय उत्साही आणि मंगलमय वातावरणात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। या विशेष कार्यक्रमास घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच नितीन कांबळे, पत्रकार मेजर सुरेश कांबळे यांच्यासह श्री दामू वनमाने सर, श्रीमती संगीता कोळेकर मॅडम, श्रीमती राजश्री पाटील मॅडम, श्री सुरेश दगडे सर, श्रीमती स्वाती शिंदे मॅडम, श्रीमती साधना काटमोरे मॅडम, श्रीमती शिल्पा धनवे मॅडम यांसारखे अनेक मान्यवर तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि लाडके विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात अतिशय सुंदर प्रास्ताविकाने झाली, जी श्री दामू वनमाने सर यांनी केली। तर संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत 1.5 तास खिळवून ठेवणारे सूत्रसंचालन श्रीमती राजश्री पाटील मॅडम यांनी कौशल्यपूर्ण रीतीने पार पाडले। गेल्या तब्बल 32 वर्षाच्या अखंड, निस्वार्थ आणि मूल्याधिष्ठित सेवा काळात हैबतराव ठेंगले सर यांनी केवळ शाळा चालवली नाही, तर अनेक विझत चाललेल्या ज्ञानदीपांना नवसंजीवनी दिली। शिक्षण हा त्यांच्यासाठी केवळ अभ्यासाचा विषय नसून संस्काराचा एक अखंड वाहणारा निर्मळ प्रवाह राहिला आहे। त्यांच्या प्रत्येक निर्णयात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची तळमळ स्पष्टपणे दिसून येते। परिस्थिती माणसाची जन्मतः ओळख ठरवू शकत नाही, तर त्याची जिद्द, प्रामाणिक परिश्रम आणि ध्येयनिष्ठाच त्याचे खरे व्यक्तिमत्व घडवते, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे। हा पुरस्कार म्हणजे केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून तो कष्टाचा, कर्तव्यनिष्ठेचा आणि संघर्षातून मिळालेल्या यशाचा खराखुरा उत्सव आहे। मुख्याध्यापक हैबतराव ठेंगले सर यांना हा मानाचा मानकरी ठरल्याबद्दल आज सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत असून ते खऱ्या अर्थाने नव्या पिढीसाठी प्रेरणेचे चालते बोलते विद्यापीठ ठरले आहेत। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।